नमस्कार. वृंदाच टारो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत मूलांक 5. तर ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 तारखेला झालेला आहे अशा लोकांचा मूलांक असतो 5. या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय डायनामिक पर्सनॅलिटी असते. बुध ग्रहाच्या अंतर्गत हा मूलांक येतो. बुध इंग्लिशमध्ये मर्क्युरी आपण म्हणतो त्याला. तर या व्यक्तींच्या बाबतीत 2M हे फार महत्त्वाचे असतात. तर मर्क्युरी पारा जसा तेजस्वी आहे आणि अचपळ पण आहे, तशा या व्यक्ती खूप चंचल असतात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे पारा हा ज्या वस्तूमध्ये आपण त्याला टाकू, समजा उभी अशी काचेची ट्यूब आहे, त्याच्यात टाकला तर त्याचा आकार घेतो. ज्या भांड्यात आपण टाकू त्या भांड्याचा आकार घेतो. तशी ही व्यक्तिमत्व आहे की ज्या वयाच्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क येतो, लहान मुलांशी वागताना ते अगदी लहान होऊन जातील, वृद्धांशी बोलताना अगदी मॅच्युअर्ड बोलतील. म्हणजे सगळ्या वयोगटांमध्ये ते अतिशय छान प्रकारे सामावून जातात की त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की ही व्यक्ती आपलीच आहे. इतकं त्यांच्यामध्ये ॲडजस्टेबल नेचर त्यांचं असतं की प्रत्येक वयोगटाशी त्यांचं खूप छान जमतं. अशा प्रकारे ही डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. बुधाची बुद्धी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सतत नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात चालू असतात. फक्त एक गोष्ट त्यांची थोडी नकारात्मक आहे की ते थोडे आळशी असतात. त्यामुळे कल्पना खूप येतात, पण प्रत्यक्ष उतरवताना थोडासा कंटाळा होतो त्यांच्याकडनं, थोडासा आळस होतो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुद्धा थोडा स्थूलपणा यायला लागतो. तर या व्यक्तींनी फक्त योग प्राणायाम केला तर त्यांची शारीरिक चपळतासुद्धा खूप जास्त वाढेल. बुद्धी तर अतिशय शार्प आहे, अतिशय तेज आहे आणि खूप छान नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात असतात. दुसरा M या बाबतीत आहे की हे मनी माइंडेड आहेत, की यांना पैसा कसा कमवायचा ह्याची खूप चांगली जाण असते आणि भरपूर पैसा कमवतात. पण त्याचबरोबर खर्च पण भरपूर खर्च करतात. या लोकांना कमी वयामध्ये जास्त पैसा कमवायचा असतो आणि त्यामुळे त्या दृष्टीनं ते विचार करत असतात आणि त्यांना ते त्याच्यामध्ये यश पण येतं. या लोकांनी करिअर करताना मीडिया सेक्टरमध्ये काम करावं. मार्केटिंग, मीडिया सेक्टर, संचार जिथे आहे त्या ठिकाणी, अशा ठिकाणी त्यांचं काम, त्यांना यश हे अतिशय सुंदर मिळेल. जरी ते नोकरी करत असतील तरी देखील ते नुसत्या एकसुरी नोकरीमध्ये अडकत नाही. किंवा स्वतःचा व्यवसाय असेल तरी तो एकाच व्यवसायाचा असं त्यांना 10 ते 5 असं चालत नाही. एकसुरी काम त्यांना आवडतच नाही. कायम काहीतरी वेगळं, विविधता पाहिजे. आणि त्यामुळे ते व्यवसाय करताना सुद्धा एक व्यवसाय करून थांबत नाहीत. एकाच बिझनेसबरोबर अनेक बिझनेस त्यांचे चालू असतात. ह्या लोकांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट याचा बिझनेस जर केला, कारण यांच्या नशिबामध्ये परकीय चलन, फॉरेन करन्सी त्यांच्या नशिबात जास्त आहे. त्यामुळे त्यांनी शक्यतो परदेशामध्ये काही व्यवसाय करता आला, काही जॉब घेताना सुद्धा परदेशी कंपनी असेल तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे सक्सेस मिळेल. कारण त्यांना मीडिया सेक्टर, मार्केटिंग आणि ते कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान आहे त्यांची. त्यामुळे त्यांचं मत दुसऱ्याच्या गळीबरोबर उतरवतात की कसंही, म्हणजे इवन ते पूर्व दिशेला पश्चिम दिशासुद्धा लोकांना पटवून देऊ शकतात की ही कशी पश्चिम आहे, ही कशी पूर्व आहे. अशा प्रकारे त्यांची अतिशय असामान्य कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. त्यामुळे ते जे बोलतात त्यांचं मार्केटिंग खूप उत्तम आहे. त्यामुळे कुणालाही त्रास न देता सगळ्यांचं भलं, विन सिच्युएशनमध्ये राहणारे ही लोक आहेत. कारण अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 याच्यामध्ये 5 हा अंक मध्ये हा सगळ्या गोष्टींचं बॅलन्स करणार आहे. आणि त्यांना बोरिंग काम आवडत नाही. त्यांना असं काहीतरी, कितीही काम करतील, कामाचा झपाटा खूप आहे त्यांचा, पण त्यांना अशी नवीन कामं करायला आवडतात. आणि निर्णय घेताना सुद्धा झटकीपट निर्णय घेतात. ते वेगाने निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांची आणि व्यावहारिक असतात आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र विचार असतात त्यांची. आणि कायम नवीन संधी कुठे मिळत आहेत का, आणि नवीन संधी मिळाल्या तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करून ते आनंद मिळवतात. मार्केटिंग सेक्टर तर चांगलं आहे, खरेदी विक्रीमध्ये किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं. त्यामुळे त्यांना कमी वयात खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो. आणि रिस्क घ्यायला आवडते त्यांना. रिस्क घेतात, पण कधी काय होतं, ती रिस्क घेतली की अनेक वेळेला त्यांना अपयशसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे रिस्क घ्यावी त्यांनी.
त्यांना, कारण ती मुळातच त्यांची स्वभावच आहे तो रिस्क घेण्याचा, पण थोडासा विचार करावा. आणि निर्णय क्षमता तर खूप उत्तम आहे आणि झटकीपट वेळ घेत नाहीत निर्णय लावायला. तर त्यामुळे त्यांनी नोकरी किंवा व्यवसाय करताना परदेशामध्ये केला तर अतिशय उत्तम आहे, कारण ही बुद्धीची रास आहे. यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे. कलाकार पण खूप छान आहेत. ते उत्तम गायक असू शकतात, उत्तम चित्रकार असू शकतात. चित्रकार म्हणजे त्यांची शिल्पकला, चित्रकला आणि गायन हे खूप सुंदर असतं त्यांचं, कारण ते कलाकारच आहेत. त्यामुळे दिसायला पण छान असतात. त्यांची स्किन त्या गोऱ्यामध्ये मोडत नाहीत. त्यांची स्किन सावळ्या रंगामध्ये जाते, पण तुकतुकीत असतात आणि एनर्जी चांगली असते. त्यांना विचारशक्ती खूप चांगली आहे. लोकांना समजावून घेतात. लोकांना ते आपलेसे वाटायला लागतात. ज्या लोकांशी ते एकदा बोलले की त्यांना जिंकून घेतात. अशा प्रकारे यांची कॅपॅसिटी आहे. शुभ रंग वापरताना यांनी हिरवा रंग वापरावा, हिरवा किंवा निळा. त्यानंतर शुभ अंक आहे 5, 14 आणि 23. त्यांनी रत्न वापरताना पाचू वापरायचा आहे. पाचू वापरताना तो उजव्या हाताच्या करंगळीमध्ये किंवा अनामिकेमध्ये चांदीमध्ये पाचू वापरायचा. आणि बुधाचा मंत्र जप करायचा रोज. ओम बुधाय नमः रोज 108 वेळा म्हणायचा आहे. देवता जर असेल तर देवतेची पूजा करताना त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी त्यांनी रोज 108 वेळा म्हटला तरीसुद्धा सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती. तर या मूलांक 5 असलेल्या व्यक्तींनी विष्णूची पूजा करावी आणि गणपतीला रोज एक लाल फूल वाहावं. त्यामुळे त्यांचे सगळे कामं व्यवस्थित होतील, आरोग्य चांगलं राहील. मानसिक आरोग्य तर ह्या लोकांचं चांगलंच असतं, पण काय होतं कधीकधी ह्यांना बऱ्याच वेळेला त्यांनी खूप स्वप्न बघितलेली असतात आणि ती पूर्तता नाही झाली तर बऱ्याच वेळेला ते डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला हा भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा जर त्यांनी केली तर त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही, कारण मानसिक अस्थिरता असते. कारण त्यांना सतत नवीन नवीन काहीतरी पाहिजे, त्यामुळे थोडी अस्थिरता येऊ शकते. त्यामुळे ते मन शांत राहण्यासाठी पाचू वापरावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे यश तर मिळतंच. ही लोकं, ह्या मूलांक 5 हा डायनामिकच आहे. त्यामुळे त्या मूलांक 5 वाले लोक जे आहेत ते डायनामिक पर्सन म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी मीडिया सेक्टरमध्ये जास्त काम करावं. अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये ते ज्या क्षेत्राला स्पर्श करतील तिथे ते सोनच करतील. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी ते सक्सेसफुलच असतात. त्यामुळे या व्यक्तींना खूप चांगलं भविष्य आहे. त्यांचं भविष्यकाळ पण खूप छान आहे. त्यामुळे अशा प्रकारे हे आणि अशा प्रकारे आपण बघितलं आहे मूलांक 5. अजून एक विनंती आहे की चॅनलला जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला उपयोगी ठरत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. अशा प्रकारे उद्या पाहणार आहोत मूलांक 6. वृंदाच टॅरो ज्योतिषकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा. सर्वजण आनंदी समाधानी राहोत. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.